नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। अजित पवार गटाचं घड्याळ चिन्ह धोक्यात। आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली। काय घडलं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर निवडणूक आयोगानं पक्ष अजित पवार यांचा असल्याचा निकाल दिला। त्यामुळे पक्षाचं घड्याळ चिन्हही अजित पवारांना मिळालं। आता त्यावरच शरद पवार गटाकडून आक्षेप घेण्यात आलाय। आज सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीवेळी शरद पवार गटाकडून घड्याळ चिन्ह वापरू न देण्याची जोरदार मागणी केली। त्यावर कोर्टानेही घड्याळ चिन्हाबाबत महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे। निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। आज त्यावर न्यायाधीश सूर्यकांत आणि के.व्ही. विश्वनाथन यांच्यासमोर सुनावणी पार पडली। ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी अजित पवार गटाकडून शरद पवारांचे नाव आणि फोटो वापरून त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेतला जात असल्याचं कोर्टात सांगितलंय। सिंघवी यांनी कोर्टात शरद पवारांचा फोटो असलेली अजित पवार गटाची पोस्टरही दाखवली। तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर तुम्हीच मते मिळवा, शरद पवारांचे नाव वापरून कशाला मते मागता, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला। कोर्टानेही अजित पवार गटाला ठणकावताना तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुमचेच फोटो वापरा, त्यांचे फोटो का वापरत आहात, असा सवाल उपस्थित केला। स्वतंत्र होण्याचा निर्णय तुम्ही घेतला, आता त्यावर ठाम राहा। तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना आवरावं। शरद पवारांचे नाव व फोटो वापरणार नाही याची हमी देण्याचे निर्देश कोर्टाने आज अजित पवार गटाला दिले आहेत। सिंघवी यांनी घड्याळ चिन्हाच्या वापरावरही आक्षेप घेतलाय। आम्हाला नवीन चिन्ह मिळाले, त्यांनीही घड्याळाशिवाय दुसरे चिन्ह वापरावे। घड्याळ चिन्ह ही शरद पवारांची ओळख आहे, त्यावर अजित पवार गटाकडून आक्षेप घेण्यात आलाय। पण कोर्टानं सिंघवी यांच्या मुद्द्याला दुजोरा देत अजित पवार यांनी निवडणुकीसाठी घड्याळ चिन्हाशिवाय दुसरे चिन्ह वापरावे, जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही, असं कोर्टानं सुचवलं आहे। दोन्ही गटांना यावर म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले। पुढील सुनावणी 19 मार्च रोजी मंगळवारी पार पडणार आहे। कोर्टाने नेमकं काय म्हटलंय? वेगळा राजकीय पक्ष आहात, स्वतःची ओळख निर्माण करा। न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकेवर आपले मत मांडताना आता तुम्ही वेगळा राजकीय पक्ष आहात, मग त्यांचे छायाचित्र का वापरावे? आता तुमची ओळख घेऊन जनतेसमोर जा। तुम्ही त्यांच्यासोबत न राहण्याचा निर्णय घेतला आहे। तुमच्या कार्यकर्त्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम तुमचं आहे। निवडणुका आल्या की तुम्हाला त्यांची नावं लागतात, जेव्हा निवडणुका नसतात तेव्हा त्यांची गरज नसते। तुमची आता स्वतंत्र ओळख असल्याने तुम्ही त्यासोबत पुढे जायला हवं। शरद पवार यांचे नाव, छायाचित्र वापरले जाणार नाहीत, असे स्पष्ट बिनशर्त आश्वासन हवं आहे, असंही कोर्टाने म्हटलंय। निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिले असल्याने उद्या समजा कोर्टाने हा आदेश स्थगित केला आणि निवडणूक मध्यावर असतील तर काय होईल, असा सवाल न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी विचारला। त्यामुळे आम्ही तुम्हाला एक सूचना करतो, तुम्ही घड्याळ चिन्हाऐवजी दुसरे चिन्ह घ्या, जेणेकरून शांततेने आणि तणावाशिवाय पुढे जाऊ शकता। तुम्ही तुमच्या चिन्हासोबत निवडणूकही लढवू शकता। आम्ही फक्त तुम्हाला हा पर्याय सुचवत आहोत। तुम्हाला तुमच्या आवडीचे चिन्ह घ्या, असं काही करता येतंय असा आम्ही पर्याय सुचवतो, असं न्यायाधीशांनी म्हटलंय। त्यामुळे सुप्रीम कोर्टाने सुचवलेल्या पर्यायावर अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काय निर्णय घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।